सदा एकमेकांचे आणि सर्वांचे चांगले करा. यामध्ये आपण 3 जे काही मुद्दे आहेत ते शिकलो होतो. आणि पहिला जो मुद्दा होता तो होता चांगलं करणे ही देवाची काय आहे, आज्ञा आहे. आणि देवाच्या ह्या आज्ञेचं पालन पवित्र शास्त्रामध्ये प्रेषित 9:36 नुसार एका स्त्रीने केलेलं आपल्याला पाहायला भेटतं, जिचं नाव डोरकास आहे, जिला तबिता देखील म्हणतात. आणि हिने पुष्कळ जे काही दानधर्म आहे ती केलेली होती. आणि त्याबरोबरच ही चांगली कामं जी आहे, सत्कर्मे जे आहे ती देखील करणारी अशी देवाच्या आज्ञेचं पालन करणारी का ती विश्वासाची स्त्री होती. त्यानंतर दुसरा मुद्दा आपण पाहिला, चांगलं करणे म्हणजे देवाचं जे प्रेम आहे प्रत्यक्षात लोकांना काय करणं, दाखवणं. आणि पवित्र शास्त्रामध्ये आपण ज्या वेळेला लूक 10 अध्याय आणि 33 ते 35 पर्यंत वचन वाचतो, त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या शंभरुनाने कशा प्रकारे देवाचं प्रेम हे प्रत्यक्षात त्या अर्ध मेलेल्या अवस्थेत पडलेला जो व्यक्ती आहे, ज्याला चोरांनी बेदम मारहाण केली होती, त्याला काय केलं, त्याने दाखवलं. आपल्याला देखील अशा प्रकारे देवाचं जे प्रेम आहे ते प्रत्यक्षात लोकांना काय करायचं आहे, दाखवायचं आहे. त्यानंतर आपण तिसऱ्या क्रमांकाचा जो मुद्दा आहे तो आपण बघितला, चांगले करताना थांबू नका, देव योग्य वेळी फळ काय करेल, देईल. आणि चांगलं करत असताना आपल्याला उत्पत्तीच्या पुस्तकाच्या 41व्या अध्यायामध्ये 39 पासून तर 41 वचनापर्यंत एक व्यक्ती दिसतो, ज्याचं नाव योसेफ आहे. आणि त्याच्या जीवनामध्ये त्याने सतत चांगलं जे आहे ते केलं होतं. आणि म्हणून त्याला योग्य वेळी देवाने त्याच्या चांगुलपणाचं जे काही फळ आहे, जे काही प्रतिफळ आहे ते काय केलं, त्याला दिलं. आणि पहा, वचन सांगतं की संपूर्ण मिस्र देशाचा प्रमुख जे आहे त्याला बनवण्यात आलं. हे 3 मुद्दे आपण काल संध्याकाळी जे आहे ते शिकलो होतो. पुढचा मुद्दा क्रमांक 4 लिहून घ्या. मुद्दा क्रमांक 4, मुद्दा क्रमांक 4 लिहा. शत्रूंचेही चांगले करण्याचा येशूचा स्वभाव आहे. मुद्दा क्रमांक 4 लिहा. शत्रूंचेही चांगले करण्याचा येशूचा स्वभाव आहे. आता पहा, येशू हा जे त्याचे वैरी होते, जे त्याचे शत्रू होते ना, त्यांच्यावर देखील त्याने प्रीती जी आहे ती केली, किंवा त्यांचं देखील त्याने चांगलं केलं. हे आपल्याला पवित्र शास्त्राचं अध्ययन केल्यावरती समजून येतं. आणि हा 4थ्या क्रमांकाचा मुद्दा शिकण्याकरता आपण लूक याचा 6वा अध्याय आणि वचन 27 जे आहे ते काढणार आहोत. आणि ह्या वचनामध्ये प्रभू येशू आपल्याला शत्रूंचे चांगले करण्यासंदर्भात काही महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या सांगत आहेत. त्या कोणत्या आहेत ते आपण पाहणार आहोत. लूक 6वा अध्याय आणि वचन 27 काय म्हणत आहे, परंतु तुम्हा ऐकणाऱ्यास मी सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यावर प्रीती करा, जे तुमचा द्वेष करतात त्यांचे बरे करा. व्हेरी गुड. आता बघा, ह्या ठिकाणी प्रभू येशू अतिशय स्पष्टपणे वैरावर प्रीती करण्यासंदर्भात जी काही शिकवण आहे ती लोकांना देताना आपल्याला दिसून येत आहे. आणि शत्रूंवर प्रेम करण्यासंदर्भात येशू या ठिकाणी सांगत आहे की मी तुम्हा ऐकणाऱ्यास सांगतो. लक्ष द्या, मी तुम्हा ऐकण्यास काय करतो, सांगतो. आणि त्या ठिकाणी ऐकणारे जे लोक आहे ना, ते 1-2 नाहीये. येशूच्या माग जाणाऱ्या लोकांची जर मोजदाद केली तर ती असंख्य आहे. आणि त्या ठिकाणी त्याला ऐकण्यासाठी आलेली जी काही लोक आहे, बघा कोणीतरी वचन 19 वाचा. वचन 19. तेव्हा सर्व समुदायाची त्याला स्पर्श करण्याची धडपड चालली होती, कारण त्याच्यातून सामर्थ्य निघून ते सर्वांना निरोगी करत होते. व्हेरी गुड. आता बघा, ह्या ठिकाणी आपण पाहतो
की मोठा जो काही लोक समुदाय आहे येशूच्या मागोमाग चालला आहे आणि त्या लोक समुदायाला येशू ह्या ठिकाणी शत्रूवर प्रेम करण्यासंदर्भाची किंवा शत्रूचं चांगलं करण्यासंदर्भाची जी काही शिकवण आहे ती देत आहे. आणि येशू या ठिकाणी म्हणत आहे, परंतु तुम्हा ऐकणारच मी सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यावर प्रीती करा आणि जे तुमचा द्वेष करतात त्यांचे बरे करा. ही जी शिकवण आहे ही ऐकणाऱ्या लोकांनी आपल्या जीवनामध्ये आपण पाहतो की ती लागू केलेली होती. सर्वांनीच नाही, पण ज्यांनी ती लागू केली त्यांना कशा प्रकारे देवाने आशीर्वाद केला हा भाग येणाऱ्या दिवसामध्ये आपण शिकणार. पण ह्या ठिकाणी आपण पाहतो की येशू जे शिकवत आहे ते त्याने त्याच्या जीवनामध्ये कृतीतून केलेलं देखील आपल्याला पाहायला भेटतं. आणि अनेक वेळा आपण येशूने कशा प्रकारे त्याच्या शत्रूवरती प्रीती केली हे शिकलेलो आहे. पण आज आपण हे पाहणार आहोत की ज्या व्यक्तीला हे कळालं की शत्रूवर देखील आपण प्रीती केली पाहिजे, ज्या व्यक्तीला हे कळालं की जो आपला द्वेष करतो त्याचं आपण बरं केलं पाहिजे, तो व्यक्ती ही गोष्ट त्याच्या कृतीतून करताना आपल्याला पहिले शमूएल 24 अध्याय आणि 10 ते 12 वचन जेव्हा आपण वाचतो ना, तर त्या व्यक्तीचे नाव आहे दावीद. आणि पहा, दावीद आहे ना, दावीदाला शौलाला मारण्याची जी काही संधी आहे ती मिळाली होती, पण त्या ठिकाणी त्याने शाऊलाला कुठल्याही प्रकारची जी काही इजा आहे ती केली नाही. शाऊल हा दावीदाचा वैरी होता आणि शाऊलाने दावीदाला अनेक वेळा मारण्याचा प्रयत्न केला होता. अनेक वेळा त्याच्या विरोधामध्ये जे काही कट कारस्थान आहे ते त्याने रचले होते. पण दावीद आपण पाहतो की ज्या वेळेला त्याला संधी मिळाली त्याच्या वैऱ्याला मारण्याची, त्यावेळेला देवाचा जो काही स्वभाव आहे वैऱ्यावरती प्रीती करण्यासंदर्भाचा किंवा वैऱ्यांचं चांगलं करण्यासंदर्भाचं किंवा जे त्याचा द्वेष करतात त्यांचं चांगलं करण्यासंदर्भाचं हे त्याला माहिती होतं. आणि म्हणून त्याने देवाच्या गोष्टींप्रमाणे कृतीतून वैराचं चांगलं करण्याचा जो काही संदेश आहे तो देऊन देवाचं गौरव केलेला आपल्याला पाहायला भेटतं. आणि बघा, वचन वाचणार आहोत कोणीतरी, पहिली शमूएल 24 अध्याय आपण काढणार आहोत. मग 10 ते 12 का? 10 ते 12. येस. पहा, आज आपण आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे की परमेश्वराने येस वाचा. पहा, आज आपण आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे की परमेश्वराने आज गुहेत आपल्याला माझ्या हाती दिले होते. आपल्याला मारून टाकावे असे कोणी म्हटले, पण मी आपली गय केली. मी म्हटले की मी आपल्या स्वामीवर हात टाकू नये, कारण तो परमेश्वराचा अभिषिक्त आहे. शिवाय माझ्या पित्या, पहा, माझ्या हातात आपल्या जगाचा काट आहे. आपल्या जगाचा काट मी कापून घेतला, पण आपणाला जीवे मारले नाही. यावरून निश्चय समजा की माझ्या मनात काही दुष्ट हेतू अथवा पातक नाही. आपला अपराध मी केला नाही, पण आपण माझ्या जीव घ्यायला एकसारखे टपला आहात. परमेश्वर माझ्या तुमच्यामध्ये न्याय करो आणि परमेश्वरच माझ्याबद्दल आपले शासन करो, पण माझा हात आपल्यावर पडणार नाही. व्हेरी गुड. आता बघा, ह्या ठिकाणी आपण पाहतो की दावीद शौलाला काही गोष्टी ह्या ठिकाणी सांगत आहे आणि दावीद ह्या गोष्टी त्याला सांगण्याचा मागचा उद्देश काय आहे की तुझ्या मनामध्ये जसं माझ्याविषयी वैर आहे किंवा तुझ्या मनामध्ये जसं माझं वाईट करण्याचे विचार आहे तसे माझ्या मनामध्ये नाहीये. मी तुमचा द्वेष करत नाही आणि मी तुमचं वाईट करण्याचा जो काही विचार आहे तो देखील मी करत नाहीये. लक्ष द्या, माझं काही एक दुष्ट हेतू नाहीये.
तुम्ही माझ्या हातामध्ये सापडलेले असताना मी त्या ठिकाणी तुमच्यावर चालून येऊन तुम्हाला ठार केलं नाही, तर मी तुमची गय केली. लक्ष द्या, ह्या ठिकाणी दावीद जो आहे ना, त्याने देवाच्या वचनाप्रमाणे त्याचा जो वैरी आहे त्याच्यावरती प्रीती केलेली आपल्याला पाहायला भेटते. दावीदाने देवाच्या वचनाप्रमाणे त्याचा द्वेष करणारा जो व्यक्ती आहे, ज्याचं नाव शाऊल आहे, त्याचं त्याने बरं केलं. दावीदाच्या हातामध्ये शाऊल हा सापडलेला असताना देखील शाऊल हा त्याच्यावरती चालून गेला नाही. का? कारण त्याला माहिती होतं की शाऊल हा कोण आहे म्हणून. त्याला हे देखील माहिती होतं की देवाचं वचन हे काय सांगतं म्हणून. बघा, वचन स्पष्टपणे आपल्याला हे सांगतं. ज्या वेळेला आपण देवाचं वचन वाचतो त्यावेळेला अतिशय स्पष्टपणे आपल्याला हे पाहायला भेटतं. वचन कोणीतरी 12 वचन कोणतरी वाचा. वचन 12 परत. परमेश्वर माझ्या तुमच्यामध्ये न्याय करो आणि परमेश्वरच माझ्याबद्दल आपले शासन करो, पण माझा हात आपल्यावर पडणार नाही. माझा जो हात आहे तो आपल्यावर पडणार नाही. लक्ष द्या, ज्या वेळेला आपले शत्रू हे आपल्याला त्रास देतात किंवा ज्या वेळेला कोणी आपलं द्वेष करू लागतो त्यावेळेला आपण त्या व्यक्तीप्रमाणेच त्याचा द्वेष करून त्याला उत्तर देणं हे बरोबर नाही. किंवा ज्या वेळेला आपला जो शत्रू आहे हा आपल्याला त्रास देऊ लागतो त्यावेळेला आपण देखील त्याला त्रास देऊन त्याला उत्तर देणं हे आपल्याला मुळीच सांगत नाही. पवित्र शास्त्र आपल्याला काय सांगतं, तर आपण आपल्या वैरावरती प्रीती केली पाहिजे. ही गोष्ट दावीदाला कळली होती आणि दावीदाने त्याप्रमाणे केलं. द्वेष करतात त्यांचं बरं करा ही गोष्ट दावीदाला माहिती होती, म्हणून त्याने त्याचा द्वेष करणारा जो शाऊल आहे त्याचं त्याने बरं केलं. जर आपण देवाची लेकरं आहोत, आपल्याला ह्या दिवसांमध्ये येशूने ज्या प्रकारे त्याच्या शत्रूंचंही चांगलं केलं किंवा त्याचा स्वभाव चांगलं करण्याचाच होता, तसा आपला स्वभाव शत्रूंचं चांगलं करण्याचं किंवा शत्रूंचं बरं करण्याचं बनणं फार गरजेचं आहे. ही गोष्ट देव आपल्याकडनं अपेक्षित करतो ह्या दिवसांमध्ये. पुढचा मुद्दा क्रमांक 5 लिहा. मुद्दा क्रमांक 5, चांगले आशीर्वाद ठेवले आहे. मुद्दा क्रमांक 5 लिहा. चांगले करणाऱ्यांसाठी देवाने आशीर्वाद ठेवले आहे. जर आपण देवाच्या वचनाप्रमाणे जर चांगलं करत राहिलो तर देव हा आपल्याला आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. आणि देव हा आपल्याला का आशीर्वाद करत आहे? कारण त्याने आपल्याला ज्या काही गोष्टी आज्ञा दिल्या आहेत त्याचं पालन आपण करत असल्या कारणामुळं देव हा आपल्याला आशीर्वाद करत आहे. आणि बघा, स्तोत्र संहिता 41 आणि वचन 1 ज्यावेळेला आपण वाचतो तर त्या ठिकाणी कशा प्रकारे आपण चांगले जे आहे केले पाहिजे या संदर्भात काही गोष्टी सांगितल्या. पहा त्या ठिकाणी 41 वचन 1. जो दिनांची चिंता वाहतो तो धन्य, संकट समयी परमेश्वर त्याला मुक्त करेल. व्हेरी गुड. जो दीन दुबळ्यांची, जो गरिबांची, जो अनाथांची, जो पोरक्यांची चिंता किंवा काळजी घेतो, चिंता करतो किंवा काळजी घेतो, असा व्यक्ती खऱ्या अर्थाने धन्य आहे किंवा आशीर्वादित आहे. लक्ष द्या, जर आपल्याला आशीर्वादित व्हायचं आहे, जर आपल्याला खऱ्या अर्थाने आशीर्वादित व्हायचं आहे, तर आपण जे दीन दुबळे, गरीब, अनाथ, पोरके, विधवा जे आहे अशांची आपण काळजी घेतली पाहिजे. आणि पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की एक जो देवाचा सेवक आहे ज्याचं नाव अलिशा आहे,
त्याने एका स्त्रीची जी काही काळजी आहे घेतलेली आपल्याला पाहायला भेटतं देवाकडे प्रार्थना करून. ती जी सुनेम करीन आहे तिने देखील त्या ठिकाणी आहे त्याची काळजी तिने. मला तुम्हाला यातून हे सांगायचं आहे की देवाने आपल्याला का निवडलेलं आहे हे समजून घेणं फार गरजेचं आहे. जर आपल्याला आशीर्वादित व्हायचं आहे तर आपण लोकांची काळजी घेणं फार गरजेचं आहे. लोकांची मदत करणं फार गरजेचं आहे. आणि बघा, ज्यावेळेला आपण दुसरे राजे 4 अध्याय आणि वचन 8 वाचतो. दुसरे राजे 4 अध्याय आपण काढूया. दुसरे राजे 4 अध्याय आणि 8 पासून 17 पर्यंत आपण वाचणार आहोत. आणि ह्या ठिकाणी कशा प्रकारे एलिशाने सुनेम करीन जे आहे ना तिची चिंता केली, तिची काळजी घेतली हे आपण समजून घेऊया. कोणीतरी वाचण्यास मदत करा. एके दिवशी असे झाले की अलिशा सुनेम येथे गेला. तेथे एक थोर स्त्री राहत होती. तिने त्याला आग्रह करून जेवायला लावले. पुढे तो त्या वाटेने जाई तेव्हा तेथे जेवायला उतरत असे. ती आपल्या नवऱ्याला म्हणाली, हा पुरुष वारंवार ह्या वाटेने जातो. हा कोणी देवाचा पवित्र माणूस आहे हे माझ्या लक्षात आले आहे. यास्तव धाब्यावर आपण एक लहानशी खोली करू आणि त्याच्यासाठी एक खाट, एक मेज, एक खुर्ची व एक समई अशी तिथे ठेवू. म्हणजे तो आपल्याकडे येईल तेव्हा त्या खोलीत उतरत जाईल. एके दिवशी असे झाले की तो तेथून त्या खोलीत उतरला व तेथे निजला. त्याने आपला सेवक गेहजी याला म्हटले, त्या शुनेम करीनीला बोलवून आण. त्याने तिला बोलवले आणि ती येऊन त्याच्या पुढे उभी राहिली. तो त्या सेवकाला म्हणाला, तू तिला म्हण, तू आमची काळजी घेण्यात एवढी तत्परता दाखवलीस, तुझ्यासाठी मी काय करावे? राजाकडे की किंवा सेनापतीकडे तुझी शिफारस करू काय? ती म्हणाली, मी आपल्या लोकात नांदत आहे. त्याने आपल्या सेवकाला विचारले, हिच्यासाठी काय करावे? गेहजी म्हणाला, तिला मूलबाल नाही आणि तिचा नवरा वृद्ध आहे. त्याने म्हटले, तिला बोलाव. त्याने बोलावल्यावर ती येऊन दारात उभी राहिली. तो तिला म्हणाला, वसंत ऋतू पुनर्रूपी येईल तेव्हा तू पुत्राला उराशी धरशील. ती म्हणाली, छे छे, माझे स्वामी देवाचे माणूस, आपल्या दासीशी खोटे बोलू नका. पुढे अलिशाने सांगितल्याप्रमाणे त्या स्त्रीला गर्भ राहिला आणि वसंत ऋतू पुनर्रूपी आला तेव्हा तिला पुत्र झाला. व्हेरी गुड. आता बघा, ह्या ठिकाणी आपण काय पाहतो की परमेश्वर देवाचा जो माणूस आहे, सेवक आहे, ज्याचं नाव अलिशा आहे, त्याने कशा प्रकारे ह्या सुनेम करीन जी काही स्त्री आहे तिची काय घेतली? काळजी घेतली. आणि कोणत्या बाबतीत काळजी घेतली? वचन सांगते की तिला मूलबाळ नव्हतं. तिला मूलबाळ जे आहे ते नव्हतं. आणि देवाच्या माणसाने तिच्यासाठी जे आहे ना मध्यस्थी केली. देवाच्या माणसाने तिच्यासाठी प्रार्थना केली. आणि बघा, देवाच्या माणसाने प्रार्थना केल्यानंतर देवाचा माणूस त्या ठिकाणी वचन 16 मध्ये तिला हे म्हणत आहे की एलिशा तिला म्हणाला, वसंत ऋतू पुनर्पी येईल तेव्हा तू तू आपल्या उराशी पुत्राला धरशील. आणि वचन सांगतं की ज्या वेळेला देवाचा माणूस हा तिथून निघून गेला तर वसंत ऋतूमध्ये ही जी स्त्री आहे ना, ह्या स्त्रीला देवाच्या माणसाने सांगितल्याप्रमाणे गर्भ राहून तिने एका सुंदर अशा चांगल्या पुत्राला जन्म दिला. लक्ष द्या, आपण काय शिकत आहोत ह्या ठिकाणी? देवाने आपल्याला लोकांचं चांगलं करण्यासाठी निवडलेलं आहे. देवाने आपल्याला लोकांचं चांगलं करण्यासाठी निवडलेलं आहे. आणि आपण जर लोकांचं चांगलं जर केलं तर देव हा आपल्याला निश्चित अर्थाने आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. ह्या ठिकाणी देवाच्या माणसाने
त्या स्त्री करता मध्यस्थी करून देवाकडं चांगलं काम केलं आपल्याला पाहायला भेटतं. आपण देखील ह्या दिवसांमध्ये लोकांकरता मध्यस्थी करणारे लोक असणं फार गरजेचं आहे. लोकांकरता चांगलं काम करणारे बनणं फार गरजेचं आहे. आणि देव हीच अपेक्षा आपल्याकडनं करतो. पुढचा मुद्दा क्रमांक 6 लिहा. मुद्दा क्रमांक 6, चांगले केल्याने लोक देवाचे गौरव करतात. परत सांगतो, चांगलं केल्याने लोक देवाचे गौरव करतात. ज्या वेळेला आपण एखादी गोष्ट चांगली करतो आणि लोक ती गोष्ट पाहतात, त्यावेळेला लोक जे आहे ना देवाचं गौरव करत असतात त्या चांगल्या गोष्टीला पाहून, जे आपण केलेलं आहे. आणि आपण चांगलं करावं आणि लोकांनी ते पाहावं आणि ते पाहून लोकांनी देवाचं गौरव करावं, यासाठी देवाने आपल्याला निवडलेलं आहे. कारण ज्यावेळेला आपण मत्तयाचं पुस्तक 5वा अध्याय आणि वचन 16 आपण वाचतो, त्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे देवाचं गौरव करण्याच्या अनुषंगातून आपण चांगले कामं का केली पाहिजे हे आपल्याला त्या ठिकाणी समजतं. बघा, कोणतरी वचन वाचा, 16 वचन, 5वा अध्याय वचन 16. त्याचप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमचे सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचा गौरव करावा. व्हेरी गुड. यास तो तुमचा जो प्रकाश आहे तो लोकांसमोर असा पडू द्या की, लक्ष द्या, प्रकाश कोण आहे? प्रभू येशू स्वतः आहे. येशू म्हणतो, जोपर्यंत मी ह्या जगामध्ये आहे तोपर्यंत मी हा जगाचा प्रकाश आहे. वचन स्पष्टपणे सांगतं ह्या ठिकाणी की त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची चांगली कर्म पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचं गौरव करावं. आता स्वर्गातील पित्याचं गौरव लोकांनी करावं आपली सत्कर्म पाहून. मग आपल्याला सत्कर्म करणं फार गरजेचं आहे. जर आपण सत्कर्म केली नाही, जर आपण चांगली कर्म केली नाही, तर लोकांना स्वर्गातल्या देवाचं गौरव करण्याची संधी जी आहे ती मिळणार नाही. आणि त्यांना ही संधी मिळावी म्हणून आपण सत्कर्मे करणं गरजेचं आहे, अशासाठी की लोकांनी ते पाहावं आणि लोकांनी देवाचं गौरव करावं, लोकांनी देवाची महिमा करावी. येशूने अनेक सत्कर्मे केली आणि ती लोकांनी बघितली आणि ती सत्कर्मे पाहून लोकांनी देवाचं गौरव केलं, लोकांनी देवाला धन्यवाद दिला. ज्या वेळेला आपण मत्तयाचं पुस्तक 14वा अध्याय आणि 13 ते 21 वचन ज्यावेळेस आपण वाचतो, ज्यावेळेला आपण मार्काचं पुस्तक 6वा अध्याय 30 ते 44 वचन आपण वाचतो, ज्यावेळेला पवित्र शास्त्रामध्ये आपण लूका सुवर्तमान 9वा अध्याय 10 ते 17 वचन वाचतो, ज्या वेळेला आपण योहानाचं पुस्तक 6वा अध्याय आणि 1 ते 14 वचन वाचतो ना, ह्या सर्व रेफरन्समध्ये पवित्र शास्त्राच्या येशूने 4000 लोकांना, 5000 लोकांना जे आहे ते जेवू घातलं. सत्कर्म येशूने केली. पहिली 4 जी पुस्तक आहे नवीन करारातली ती काय आहे? ती आहे येशूची सत्कर्माची माहिती. येशूने कोणते कोणते सत्कर्मे केले? शिकवण्याची सत्कर्मे, येशूने खाऊ घालण्याची सत्कर्मे, येशूने आरोग्य देण्याची सत्कर्मे, येशूने चांगले शिकवण्याची सत्कर्मे, अनेक सत्कर्मे येशूने केली. आणि जेव्हा जेव्हा लोकांनी बघितलं तेव्हा तेव्हा लोकांनी स्वर्गातल्या देवाचं गौरव केलं. आपल्याला देखील लोकांनी सत्कर्म करताना पाहावं आणि ज्या वेळेला लोकांना आपली सत्कर्मी दिसतील त्यावेळेला त्यांनी देवाचं गौरव करावं, यासाठी देवाने आपल्याला निवडलेलं आहे. आणि आपली जी निवड आहे ती मुळीच व्यर्थ जाऊ देऊ नये. आपली जी निवड आहे ती मुळीच व्यर्थ जी आहे ती आपण जाऊ देऊ नये. देवाने आपल्याला का निवडलेलं आहे? तर वचन सांगतं की देवाने आपल्याला चांगलं करण्यासाठी निवडलेलं आहे. आणि ज्यावेळेस आपण चांगलं करतो लोक बघतात आणि देवाचं गौरव ते करतात. शेवटचा मुद्दा क्रमांक 7 लिहा. चांगलं करणे म्हणजे ख्रिस्ताचं अनुकरण करणे. मुद्दा क्रमांक 7 लिहा. चांगलं करणे म्हणजे ख्रिस्ताचे अनुकरण करणे.
आता ज्यावेळेस तुम्ही चांगलं करतात त्यावेळेला तुम्ही ख्रिस्ताचं अनुकरण करतात। आता ख्रिस्ताचं अनुकरण तुम्ही का करतात? कारण ख्रिस्ताने अगोदर चांगल्या गोष्टी केल्या आहेत आणि त्या न केवळ पवित्र शास्त्राशी संबंधित आहे, तर ते तुमच्या वैयक्तिक जीवनाशी संबंधित देखील आहे। देवाने तुमच्या देखील जीवनामध्ये चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत आणि लक्षात द्या, देव आपल्याकडनं ह्याच गोष्टी अपेक्षित करतो की आपण देखील दुसऱ्यांच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टींची प्रेरणी करावी किंवा आपण देखील दुसऱ्यांच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी कराव्या आणि असं करत करत आपण ख्रिस्ताचं अनुकरण करावं। कारण ज्यावेळेला आपण प्रेषितांचं पुस्तक 10वा अध्याय आणि वचन 38 वाचतो ना, तर वचन अतिशय स्पष्टपणे आपल्याला हे सांगतं की येशू जे आहे ना, सगळीकडे चांगलं करत फिरला, सगळीकडे। बघा प्रेषित 10वा अध्याय आणि वचन 38 काय म्हणत आहे? नासरी येशूला देवाने पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला। तो सत्कर्म करत व शैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांना बरे करत फिरला, कारण देव त्याच्या बरोबर होता। व्हेरी गुड। किती स्पष्टपणे ह्या ठिकाणी लिहिण्यात आलेलं आहे की येशू हा सत्कर्मे करत जे आहे, सगळीकडे गावोगावी नगरोनगरी शहरोशहरी जे आहे आपण पाहतो तो फिरला, त्याने सत्कर्मे केली, शैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांना त्याने बरे केले, सर्वांना। लक्षात घ्या, देव आपल्याकडनं अपेक्षा करतो की आपण सत्कर्मे करत करत येशूचं अनुकरण जे आहे ते करावं। चांगल्या गोष्टी करत करत आपण येशूचं जे अनुकरण आहे ना ते आपण करावं। आणि पहा, ज्यावेळेला आपण मार्क याचा 1ला अध्याय आणि 40 ते 42 वचन वाचतो ना, तर त्या ठिकाणी एका कुष्ठरोग्याला येशूने स्पर्श केलेला आहे आणि त्याने आरोग्य जे आहे ते दिलं, त्याला त्याने शुद्ध जे आहे ते केलं। अशा प्रकारे अनेक सत्कर्मे पवित्र शास्त्रामध्ये नमूद आहे, पहिल्या 4 शुभवर्तमानांच्या पुस्तकामध्ये नवीन करारातल्या। जर येशूने चांगली कृत्य केलेली आहे तर आपल्याला देखील तीच चांगली कृत्य करण्यासाठी निवडण्यात आलेलं आहे आणि आपण ह्या दिवसांमध्ये ती चांगली कृत्य करणारे व्यक्ती बनावं ही देवाची इच्छा आहे। बघा मार्क याचा 1ला अध्याय आणि 40 ते 42 वचन काय म्हणत आहे? तेव्हा एक कुष्ठरोगी त्याच्याकडे आला व त्याच्या पुढे गुडघे टेकून त्याला विनंती करून म्हणाला, आपली इच्छा असली तर मला शुद्ध करण्यास आपण समर्थ आहात। तेव्हा येशूला त्याचा कळवा आला, त्याने हात पुढे करून त्याला स्पर्श केला व म्हटले, माझी इच्छा आहे, शुद्ध हो। तेव्हा तो बोलता क्षणीच त्याचे कुष्ठ जाऊन तो शुद्ध झाला। व्हेरी गुड। ह्या ठिकाणी बघा येशूची जी काही चांगली कर्म आहे ती दिसून येत आहे। एका कुष्ठरोग्याला आरोग्याची गरज होती आणि कुष्ठरोग्याला स्पर्श करणं म्हणजे त्या रोगाला आमंत्रण देणं। एखाद्या कुष्ठरोग्याला स्पर्श करणं म्हणजे त्या रोगाला आमंत्रण देणं। आणि कुष्ठरोगी सहजासहजी गावात राहत नव्हते, गावाच्या बाहेर ते राहायचे। पण तुम्हाला माहिती की ह्या ठिकाणी आपण पाहतो की कुष्ठरोग्यांपासून लोक लांब पळायचे, पण येशू लांब नाही पळाला। कुष्ठरोग्यांना अतिशय घृणास्पद वागणूक द्यायची, पण येशूने त्याला त्याची वागणूक दिली नाही। येशूने त्याचं म्हणणं ऐकून घेतलं आणि येशूने त्या व्यक्तीचं चांगलं करण्याच्या अनुषंगातून त्याला स्पर्श करून त्याला शुद्ध केलं। म्हणजे येशूला त्या कुष्ठरोग्याची किळस आली नाही। आपल्याला किळस थोडा काही घाणवास आला आजारी व्यक्तीचा, आपण लगेच नाकाला कपडा बांधतो। लक्ष द्या, वचन सांगत येशूला किळस नाही आली। वचन सांगत आहे येशूने त्या ठिकाणी एकच उद्देश समोर ठेवला, याला बरं करायचं आहे, याला चांगल्या गोष्टींची गरज आहे, याला तर द्यायची आहे। आपण ह्या दिवसांमध्ये देवाने आपल्याला का निवडलेलं आहे? देव आपल्याकडनं कोणत्या गोष्टी अपेक्षित करतो? देवाने आपल्याला ज्या गोष्टी करण्यासाठी निवडलेल्या आहे, काय आपण ते करत आहोत का? देवाने आपल्याला निवडलेलं आहे चांगलं करण्यासाठी, त्याच्या आज्ञेचं पालन करण्यासाठी देवाने आपल्याला निवडलं आहे। कारण चांगलं करणं ची आज्ञा देवाने दिली आहे। देवाने आपल्याला निवडलेलं आहे कारण आपण प्रत्यक्षात लोकांना चांगलं करून देवाचं जे प्रेम आहे ते दाखवावं।
देवाने आपल्याला निवडलेलं आहे की चांगलं करत असताना आपण मुळीच थांबू नये, कारण यथा काळी देव आपल्या चांगल्या कर्माचं, चांगल्या कामाचं जे काही प्रतिफळ आहे ते तो आपल्याला देईल. देवाने आपल्याला काय निवडलं? देवाने आपल्याला निवडलं आहे यासाठी की शत्रूंचंही आपण चांगलं करावं, शत्रूंचंही आपण चांगलं करावं, यासाठी देवाने आपल्याला निवडलंय. देवाने आपल्याला लोकांचं चांगलं करण्यासाठी काय केलं माहिती का? निवडलेलं आहे. जर आपण लोकांचं चांगलं केलं तर देव आपल्याला आशीर्वाद देईल. देवाने आपल्याला काय निवडलं माहिती का? आपण चांगलं करून लोकांनी ते पाहावं आणि त्यांनी देवाचे गौरव करावं. देवाने आपल्याला काय निवडलं का? आपण चांगलं करून ख्रिस्ताचं जे अनुकरण आहे ते करावं. यासाठी देवाने आपल्याला निवडलेलं आहे आणि ह्या गोष्टी आपण करत राहाव्या ही देवाची आपल्याकडनं अपेक्षा आहे. देव या वचनाच्या द्वारे सर्वांना आशीर्वाद दे.